पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं चोख असं प्रत्युत्तर रात्री दिलेलं आहे। खरं तर दहशतवाद्यांच्या अनेक अड्ड्यांवरती थेट हल्ला करून त्या ठिकाणी अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त अधिकारी आहेत। माझ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात ते कर्नल सावंत सर आहेत, तर बाजूला सुभेदार देखील आहेत माळी सर। खरं तर या दोघांचा अनुभव यापूर्वीच्या अनेक वर्षाचा अनुभव, आर्मीमधला अनुभव आहे तो आपल्यासोबत सांगणार आहे। ही जी लढाई आता सुरू झालेली गेल्या काही दिवसांपासून खरं तर केवळ युद्ध म्हणून त्या ठिकाणी गोळ्या आणि बॉम्ब अशा पद्धतीचंच युद्ध नाही, तर त्या ठिकाणी आर्थिक युद्ध देखील त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। शिवाय पाणी देखील अडवून एक मोठी गोची जी आहे ती पाकिस्तानची भारताने केलेली। संपूर्ण घडामोडींवर बोलण्यासाठी कर्नल सर आहेत। सर, रात्री जो हल्ला भारताकडून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे, कसं बघताय या सगळ्याकडे आणि कसं स्वागत करताय? जय हिंद। मी सर्वप्रथम पुढारीला धन्यवाद देतो की हा सगळ्या भारतीय देशामध्ये 140 कोटी लोकांना तुम्ही हे अवेअरनेस आणताय आणि एक प्रकारचं सायकोलॉजिकल अवेअरनेस अँड फिअर ऑफ अननोन कमी करताय। थँक्यू त्याबद्दल आपलं पुढारीचे सगळ्या मॅनेजमेंटचे आणि साहेबांचे। सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या डिफेन्स फोर्सेस, दॅट इज इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स अतिशय उत्कृष्ट आणि कोऑर्डिनेटेड ही कारवाई केलेली आहे। त्याच्या अलावा हा एक इंटिग्रेटेड इफेक्ट असल्यामुळं इंटेलिजन्स ब्युरो, रॉ किंवा CID, स्टेट पोलीस, CRPF, BSF ह्यांचंसुद्धा उत्कृष्ट कौतुक करण्यासारखं आहे। ह्या लोकांनी एकत्रित येऊन आपले जे डेडिकेटेड काम केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे, फार उत्कृष्ट आहे। पूर्ण 140 कोटी लोकांनी ते त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि रिअली वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स इंडियन आर्म फोर्सेस। त्याच्या अलावा पंतप्रधान साहेबांनी ही एक फ्री लिवे दिल्याबद्दल एक सूट दिली इंडियन आर्म फोर्सेसना आणि तिन्ही चीफ्सना की तुम्ही जे तुम्हाला व्यवस्थित दिसेल ते सगळं करा, पण ते सगळं त्यांनी मॉनिटर केलं। आणि त्याच्या अलावा सायकोलॉजिकली, मेंटली, फिजिकली आणि एफिशियन्सी वाईज पंतप्रधान साहेबांनी मागच्या 15-16 दिवसात जे कार्य केलं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सगळ्या डिफेन्स फोर्सेसना त्यांनी आपल्या आपल्या ठिकाणी लावलं। तर बायचान्स जर पाकिस्ताननी काय वाकडेपणा केला आणि लढाई वाढली तर आपण सक्षम राहू आणि आपण विल नॉट बी सरप्राईज म्हणून हे सगळं काम केलं। त्याच्या अलावा सगळी प्लॅनिंग, इन्फॉर्मेशन्स, तिन्ही सेनांचं इंटिग्रेटेड काम केलं। आणि म्हणतात कुठल्याही यशस्वी लढाईच्या मागं 2-3 गोष्टी असतात, स्विफ्टनेस, सरप्राईज, सिक्रेसी आणि इंटेलिजन्स। ह्या 4 गोष्टी त्यांनी सगळ्या त्या 16 दिवसात हे काम केलं। आणि तदनंतर हा रात्री जो हमला केला अतिशय कौतुकास्पद आणि व्हेरी व्हेरी वेल डन हमला आहे। आणि त्याला जे नाव दिलं सिंदूर, तर हे अतिशय म्हणजे मोलाचं आहे, कारण हे ऐकल्यानंतरच माणसाला एक प्रकारची प्रेरणा आलेली आहे की आपल्या लोकांना त्यांनी इतक्या आतंकवाद्यांनी समोर मारलं आणि त्यांच्या त्या वीर नारींच्या ती प्रेरणा त्यांनी आम्हाला दिली किंवा म्हणा, त्यामुळे आपण सशक्त झालो आणि आपल्याला लढायला ॲडिशनल बळ मिळाल्यासारखं झालेलं आहे। आणि कालच्या हल्ल्याबद्दल खरंच अतिशय म्हणजे कौतुकास्पद आहे। खरं तर या संदर्भातच बोलण्यासाठी अशोक माळी सर आहेत, जे सुभेदार म्हणून राहिलेले आहेत। तुमची महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी आपण ज्यावेळी आर्मीत होता त्यावेळी रेडिओ आणि टेक्निशियल भाग होता। खरं तर आजची ही संपूर्ण जो चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? 15 दिवसांपासून याचं कशा पद्धतीनं प्लॅनिंग खरं तर झालं असावं आणि त्यानंतर हा परिणाम जो आहे तो आता पाकिस्तानला भोगावा लागला, काय सांगा? जय हिंद। मी अशोक माळी, एक सुभेदार, कोल्हापूर। मला म्हणायचं आहे की जे पूर्वनियोजित 22 तारखेला ज्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये लगेच काही भारताने कुठल्याही प्रकारचं हे घेतलं नाही, हस्तक्षेप केलं नाही किंवा कुठली कारवाई केली नाही। त्याचं कारण की पूर्वनियोजित फक्त 140 कोटी जनतेकडे बघून त्यांचा विचार करून अंधाधुंद कुठल्याही प्रकारचं यांनी निर्णय न घेता अगदी पूर्वनियोजित चांगलं पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे। आणि ह्यात सिंदूर नाव जे दिलेलं आहे ते आमच्या भारतीय महिलांना एक प्रकारचं अगदी मानाचं स्थान दिलेलं आहे। त्यामुळं मी भारतीय सेनेचा, भारतीय राजकीय लोकांचा आणि यांचा मी सगळ्यांचं कौतुक करतो आणि अभिमान बाळगतो। हे भारताचं कौतुक आहे आणि भारतीय सेना ही सर्वश्रेष्ठ सेना आहे हे दाखवून दिलं भारतानं ह्या वेळेला। म्हणून मी भारतीय सेनेचं
आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीच्या सर्व लोकांना ज्यांनी भाग घेतलात किंवा आम्ही पाठिंबा बसलो त्यांच्याबद्दल मी अभिमानानं सांगतो, कौतुक करतो त्यांचं. तसंच हे मॉक ड्रिल जे चालू आहे, एक प्रकारचं हे असतं, एक प्रशिक्षित कसं असावं माणसानं. जर आपल्या कोल्हापूरवर जर हल्ला झाला तर ह्याच्यात आपण कसं वाचावं आणि कसं राहावं हे जनतेला कळावं, यासाठी जे भारतीय सेनेनं मॉक ड्रिलचं एक हे काढून दिलं आहे ते फार एक बुद्धी कौशल्य नावाचं हे आहे, सांगणं आहे. तरी प्रत्येक भारतीयांनी, विशेष करून महाराष्ट्राने आणि कोल्हापूर जिल्ह्याने कधीही न घाबरता ह्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी मॉक ड्रिल एक मस्तपैकी ड्रिल आहे आणि पुरस्कृत ड्रिल आहे. ह्याला आपण समजून घ्या, सिरियस घ्या आणि एवढं सांगतो मी. नक्कीच. खरं तर सर तुमच्याकडे मी पुन्हा येईल, कारण एकीकडे ही सगळी कारवाई झाली, त्यानंतर पाकिस्तानकडून सांगण्यात आलं की काही सिव्हिलियन्सना त्या ठिकाणी टार्गेट केलं गेलं, दहशतवाद्यांना नाही. मात्र काही आर्मीचेच काही ते अधिकारी आहेत ते आता जखमी दहशतवाद्यांना भेटायला गेलेत अशी देखील माहिती मिळते. खरं तर ही सगळी भूमिका पाहत असताना दुटप्पी भूमिका या सगळ्या सैन्य दलाची वाटते, पाकिस्तानची वाटते. काय सांगाल एकंदरीत? हे अतिशय भ्याडपणाचं काम आहे, कारण आपली ही पॉलिसीज नाही आहे की कुठं सिव्हिलियन्सना आपण स्ट्राईक करण्याची. आपण फक्त टेररिस्ट जे कॅम्प आहेत त्याच्यावर स्ट्राईक करणार होतो आणि त्यांना स्ट्राईक केलेला आहे. आणि अशाच टेररिस्ट कॅम्पमध्ये सिव्हिलियनचा येण्याचा संबंधच नाही. त्यांची ती स्वतःचीच एक कंपनी किंवा बटालियनच्या फॉर्मेशन्स असतात, त्यांना बाकीच्यांना तिथं एंट्रन्सचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे जे काही स्ट्राईकमध्ये लोक गेलेले आहेत, नॉट अ सिंगल सिव्हिलियन हॅज बीन किल्ड, त्यात सगळे झालेले आहेत ते टेररिस्टच झालेले आहेत. त्यामुळे हा पाकिस्तानचा हा प्रॉपगंडा हा कोणी स्वीकारला नसला पाहिजे आणि त्यांना धुडकावून लावलं पाहिजे. खरं तर आपल्याला काही वेळातच आर्मीकडून देखील या संदर्भातली सविस्तर माहिती मिळणार आहे. हे सगळे त्याला प्रत्युत्तर देत असताना वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी हल्ले झालेले आहेत आणि सगळे तळ उद्ध्वस्त केलेले आहेत. कसं या सगळ्या कारवाईकडे बघता किती अवघड काम हे असतं. एक आर्मीमधले एक निवृत्त अधिकारी म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी यापूर्वी देखील हाताळल्या असाल. काय नेमकं किती कठीण काम असतं आणि त्यामध्ये यश देखील प्राप्त करून ते परत देखील आपले जेवण येत? हे फार म्हणजे मोठा चांगला प्रश्न आहे तुमचा. ह्याला फार डेडिकेटेड एफर्ट्स लागतात. इंटिग्रेटेड कमांड आता जे आपण इंडियानं सुरू केलं आहे त्याची कोऑर्डिनेशन आर्मी, एअरफोर्स, नेव्ही ह्या मोठ्या प्रमाणात करावी लागते. आणि कुठल्याही सक्सेसचं सगळ्यात महत्त्वाचं मी आधी म्हणाल्याप्रमाणे ॲक्शनेबल इंटेलिजन्स, म्हणजे त्यात कोण आहे, किती लोक आहेत, काय वेपन सिस्टम्स आहेत, कशा प्रकारे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सिक्रेसी अतिशय पाहिजे. तुम्ही काय कुठनं कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा मालोजी पन्हाळगडावर वगैरे अटॅक केले, दॅट इज ऑल बिग सरप्राईज. म्हणजे दाखवण्याचे दात वेगळे आणि खायचे वेगळे असा प्रकार त्यांनी केलेला आहे. त्याच्या अलावा नोईंग दी एनिमी काय करू शकतो, त्याच्या रिॲक्शन्स काय करू शकतील ह्या सगळ्या. त्याच्या अलावा आपल्या डिफेन्स फोर्सेसना डिप्लॉय करणं, कारण एक जर वॉर वाढलं तर तिकडून आपल्याला हे करून घेणं. आणि ह्यात कौतुकास्पद कारवाई म्हणजे रॉ म्हणा किंवा IB म्हणा किंवा आपले आर्मीचे इंटेलिजन्स म्हणा, CID, पोलीस म्हणा, हे सगळ्यांचंच कौतुक करण्यासारखं आहे. त्यांनी एक नीटली म्हणजे अतिशय काटेकोरपणानं सिक्रेट प्लॅन ठेवला आणि त्याला इम्प्लिमेंट केला आणि त्याचं सक्सेस सगळं आहे, श्रेय जे आहे या सरप्राईजलाच आहे. खरं तर जो हल्ला झालेला आहे, अनेक त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे देखील मृत्यू झालाय अशी माहिती समोर येते. अजून आकडा समोर नाही. मात्र हे सगळं करत असताना कशा पद्धतीनं हे सगळं चॅलेंज त्या ठिकाणी होतं. शिवाय अशा पद्धतीचा मोठा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान पुन्हा एकदा भारतावरती कुठलं हल्ला करण्याचा प्रयत्न करेल असं तुम्हाला वाटतंय? एकंदरीतच त्यांची क्षमता पाहून आणि भारताची क्षमता पाहून काय नेमकं आता तुम्हाला वाटतं? हां, त्यांची मिलिटरी कॅपॅसिटी बघितली किंवा त्यांचे डिफेन्स फोर्सेस बघितले आणि त्यांचं पोटेन्शियल बघितलं आणि त्यांचे रिझर्व्स वगैरे बघितले तर त्यांची 4 ते 5 दिवसापेक्षा जास्त लढाई करण्याची परिस्थिती नाही. इकॉनॉमिकली ऑल्सो दे आर टोटली गॉन. पॉलिटिकली त्यांना बऱ्याच प्रकारचं बाहेरचं इंटरनल एक्सटर्नल प्रेशरसुद्धा भरपूर आहे. तो अशा ह्याच्यात ते मोठ्या प्रमाणात युद्धात उतरतील ही काही सांगता येत नाही, म्हणजे करणार नाहीत. पण तरीसुद्धा आपण सतर्क राहणं फार फार महत्त्वाचं आहे. कारण ही लढाई फक्त आता बॉर्डरपुरतीच राहिली नाही. लाँग रेंज वेपन म्हणजे 2500 किलोमीटरपर्यंत त्यांचे वेपन्स फायर करू शकतात, त्यांचे मिसाईल्स. त्यामुळे ही लढाई जर झाली तर लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे. सांगितलेल्या ड्रिल्स, मॉक ड्रिल्स वगैरे ह्या सगळ्या फॉलो केल्या पाहिजेत.
तर पाकिस्तान असा आगाऊपणा करेल असं वाटते का? कारण एकीकडे अशा पद्धतीने आपण भारतानं जो हमला आता प्रत्युत्तर दिले, खरं तर बदला घेतला म्हणावं लागेल. सिंदूर नावाचं ऑपरेशन्स त्या ठिकाणी दिलं, ज्यामुळं सैन्यांमध्ये देखील आता बळ त्या एका ऑपरेशनच्या नावामुळे खरं तर बळ निर्माण झाले. हे सगळं होत असताना पाकिस्तान असा आगाऊपणा करू शकतं का? त्यांच्यामध्ये आजपर्यंतचा इतिहास आपण पाहिलेला आहे. अशा पद्धतीनं अनेक जवानांना त्या ठिकाणी खरं तर शहीद व्हावं लागलेलं त्यांच्या अधिक हमल्यांमुळं. आता नेमकं तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानच्या या सगळ्या भूमिकेत? अच्छा, कुठल्याही लाईफमध्ये आर्मी असो म्हणजे मिलिटरी लाईफ असो, कुठल्याही ह्याच्यात सक्सेसमध्ये दोन जर पार्टी फाईट करत असतील तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नेवर एव्हर अंडर एस्टिमेट युअर एनिमी. सगळ्यात महत्त्वाचं होतं. तुमच्या एनिमीच्या बद्दलच्या केव्हा तर म्हणे ते काय करणार नाहीत, ते काय करणार नाहीत म्हणून जर आपण वी शुड नॉट बी रिलॅक्स्ड ऑर समथिंग. आणि आपले डिफेन्स फोर्सेस देर ऑलरेडी प्लॅन. पाकिस्तान नेहमी हे काउंटर अटॅक 71च्या युद्धात सुद्धा किंवा बाकी 65च्या युद्धात सुद्धा काउंटर अटॅक करण्यात थोडे माहीरच आहेत. किंवा आपल्या कारगिलच्या युद्धामध्ये सुद्धा एक अटॅक संपल्यानंतर परत दुसरा त्यांचा अटॅक असं करण्याची ती त्यांची प्रथा आहे. ते आम्ही सगळे जाणून आहोत आणि आपण सक्षम आहोत. सगळे आपली डिफेन्स फोर्सेस सगळे डिप्लॉयड आहेत. नेव्ही असो, आर्मी असो, एअरफोर्स असो, त्यांचं प्रॉपर इंटिग्रेटेड काम चालू आहे. त्यामुळं इतकं काय वाह्यात काम करतील अशी होणार नाही. तर आज मॉकड्रिल संपूर्ण देशभरात घेणार होती. ती मॉकड्रिल संदर्भात घोषणा देखील करण्यात आली. मात्र एकीकडे ही घोषणा केली, मात्र रात्रीच तिकडं पाकिस्तानावरती अटॅक करण्यात आला. ही सगळी खेळी असू शकते काय? एक वळवण्याचं, विचार वळवण्याचं आणि एक वेगळा संदेश देण्याचं देखील एक काही टेक्निकली मुद्दा असू शकतो का? आणि आज तसंही मॉकड्रिल अनेक ठिकाणी होणार आहे. ॲक्च्युली दिस इज ऑल वेल प्लॅन्ड एफर्ट्स आहेत आणि माइंड डायग्रेस केलं गेलं आहे आणि एका ठिकाणी डिवचलं आणि दुसऱ्या ठिकाणीच हॅमर केलं असं प्रकार केलेला आहे. आणि हे दिस इज युद्ध नीती आहे. नॅशनल लेवलला सगळ्यांनीच ह्याला सपोर्ट केलेला आहे आणि पंतप्रधान साहेबांनी ॲब्सोल्युटली सगळ्यांना इंडिव्हिज्युअली बोलवून प्रॉपरली सगळं कोऑर्डिनेट करून सगळ्यांचे एफर्ट्स व्यवस्थित करून घेतलेले आहेत. त्यामुळे हा सक्सेस झालेला आहे. पण आपला जो प्रश्न आहे की ह्यामुळे माइंड डायग्रेस होतो नॅचरली. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी त्याचा आपल्याला ॲडव्हान्टेज मिळालेला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य आहे. आपण देखील मी काही माजी जवानांकडे देखील काल भेट घेतली. त्यांची देखील इच्छा आहे की जेव्हा वेळ पडली तर आम्ही त्या ठिकाणी जायला तयार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे किती जवान आहेत आणि तुम्ही देखील काही त्या संदर्भातले काही पत्रव्यवहार करून तुम्ही देखील जाण्यासंदर्भात विनंती करणार आहात? काय नेमकं? व्हेरी गुड क्वेश्चन. आम्ही आता एक्स सर्व्हिसमॅन कोल्हापूर जिल्ह्यात 17,000 आहेत मिनिमम आणि त्यांचे डिपेंडंट्स वगैरे असे 38,000 सगळे आहेत. आणि आम्ही सर्व सैनिकांनी, जसे साहेबांनी सांगितलं, सुभेदार साहेबांनी, आम्ही सर्व जिल्ह्यातल्या सैनिकांनी 17,000 सैनिकांनी आपल्या लेवलला आपल्या युनिटला, जसं मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला लिहिलेलं आहे किंवा तुम्ही जरूरत पडली तर मला बोलवा, मी फ्रंटला जरी नाही टँकला तर रिअर एचलॉन तो बघू शकतो अशी म्हणून त्यांचं पत्र आलं आहे. जरी जरूर पडली तर म्हणजे व्हॉट्सअप आलं आहे की जरूर पडली तर तुम्हाला आम्ही सांगू म्हणून. पण आता काय त्याची जरुरी नाही. पण मी सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याच्या माजी सैनिक, अधिकारी वर्ग, जवान साहेब, सुभेदार साहेब, रिसालदार, आमचे सरदार साहेबांनी, त्यांच्या सगळ्यांच्या मी आपल्याला सांगू इच्छितो की वी आर ऑल प्रिपेअर्ड. आणि कलेक्टर साहेबांना आम्ही 4-5 दिवसात जाऊन एक निवेदन पण देणार आहे की आम्ही एक्स सर्व्हिसमॅन सगळे तुमच्या ह्या आपलं सपोर्टर आहे आणि जर बोलवून आलं तो वी विल कम अँड फाईट फॉर. नो, खरं तर हे तुमचं स्पिरिट सगळ्यांचं आहे. सुभेदार साहेबांच्याकडे जातो. खरं तर सरांनी जसं म्हटलं तसं आपापल्या युनिटला तुम्ही देखील कळवलंय का आम्हाला यायची इच्छा आहे, आणि तुम्ही नेमकं या सगळ्याच एक्स आर्मीमॅनना सांगणार आहे, जवानांना सांगणार, काय सांगा? आज मॉकड्रिलच्या बाबतीत एक लक्षात आलं की मॉकड्रिल करण्याच्या पाठीमागे एक सरकारचा उद्देश आहे की कोणत्याही जनतेनं घाबरून न जाता हे कसं राहायचं लढाईच्या वेळेला, त्यावेळची जी भूमिका असेल पब्लिकची किंवा जनतेची जी भूमिका असेल त्या भूमिकेला साम्य असं कसं राहून हे ठेवायचं किंवा कसं राहायचं किंवा कसं वाचायचं किंवा काय करायचं, कसं फाईट करायचं, ह्याच्या बाबतीत ह्या सगळ्या माहिती देण्याकरता पुढारी वृत्तपत्राने आमचे मित्र शेखर पाटील यांनी जे आम्हाला पुढं आणलं त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम पुढारीचे आणि त्या सर्व टीमचे मी आभार मानतो. तसेच मला म्हणायचं आहे की कुठलीही गोष्ट करत असताना पुढच्या वर्षी जर आम्हाला सांडगे घालायचे असले तर ह्या वर्षी आम्हाला तूर डाळ किंवा उडीद डाळ खरेदी करायचं. तसंच ही कूटनीती आहे
देशाची कूटनीती आहे आणि जर ही वापरली नाही तर पाकिस्तान कधीही वाकणार नाही हे आम्हाला पण माहीत आहे. त्यामुळं देशानं जी कूटनीती वापरली किंवा 22 तारखेच्या हल्ल्यानंतर तुम्ही जे 6 तारखेला जो हल्ला रात्री केला आफ्टर मिडनाईट, तो केला एक फार महत्त्वाचा हल्ला आहे आणि ते जगाला दाखवून द्यायचं आहे आम्हाला की वी आर नॉट ए लूजर, आय एम ए सक्सेस हियर, नॉट ए लूजर बट सक्सेस हियर, हे दाखवून द्यायची आमची एक भूमिका आहे. आणि कधीही कोल्हापूर जिल्ह्यानं का असून दे, महाराष्ट्रानं असून दे, देशानं ज्या वेळेला माजी सैनिकांना बोलवतील त्यावेळेला आम्ही सक्षमपणे अगदी सुदृढपणे आम्ही देशाच्या पाठीशी आहे. आणि शेवटी कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला तिथं जायला पाहिजे किंवा आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे. आम्ही माजी सैनिक कोणत्याही परिस्थितीत, कोल्हापूर जिल्ह्याचे 17 ते 21 हजार माजी सैनिक आहेत. आम्ही कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीनं, बहुउद्देशीय संघटना कोल्हापूर जिल्हा वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं मी सगळ्यांना विनंती करतो की जिथं आमची गरज आहे तिथं आम्हाला बाय नेम बोलवा, आम्ही तिथं हजर राहीन आणि देशाच्या पाठीशी राहीन. कारण ह्याच्या अगोदर देशानं आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे, तसंच आता पण आम्ही देशासाठी द्यायला तयार आहोत. हेच आमचं सांगणं आहे. जय हिंद. नक्कीच. खरं तर दोन्ही अधिकाऱ्यांचं, एकीकडे कर्नल सर आहेत तर दुसरीकडे सुभेदार आहेत, त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक लढाईंमध्ये देखील भाग घेतलाय. कर्नल सरांनी तर कारगिल युद्धामध्ये देखील सहभाग घेतल्याचं सांगितले. त्यामुळं निश्चितच आजच्या संपूर्ण हल्ल्यानंतरच्या दोघांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. वेळ पडली तर त्या ठिकाणी पाकिस्तान नेमकं पुढे जाऊन काय करेल हे सांगता येत नाही. शत्रूला खरं तर कमी समजायचं नसतं. त्यामुळं पुढे जाऊन शत्रू काय करेल याचा अंदाज नसल्यामुळं जर लढाईची वेळ आली तर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे जवान आहोत, जे माजी सैनिक आहोत, अधिकारी आहोत, ते सर्वजण जे आहेत ते त्या ठिकाणी सीमेवरती जायला तयार आहे. आम्हाला कधीही त्या ठिकाणी बोलावणं द्या, अशा पद्धतीची विनंती देखील त्यांनी केली, पत्रव्यवहार देखील केले. त्यामुळे निश्चितच आहे पुढे जाऊन आता ही लढाई जी आहे ती कुठंपर्यंत जाऊन पोहोचते, याचा शेवट नेमका आता कशा पद्धतीनं होणार आहे हे देखील पाहणं पुढच्या काळात गरजेचं असणार आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.